मुरली स्टुडिओ या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमधून नेहमीच आपल्यासाठी उपयुक्त अशा शैक्षणिक माहिती पुरवण्याचा प्रयत्न करीत असतो. मित्रहो, तुम्ही नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या सर्व विशेष माहितींचा पुढे नक्कीच उपयोग होणार आहे. तर मित्रहो, सुरुवात करूया आजच्या विषयाला. आज जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांच्याबद्दल आपण विशेष माहिती बघणार आहोत. तर मित्रहो, सुरुवात करूया या विषयाला. बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या इतिहासात सर्वोत्तम व्यक्तींपैकी एक मानले जातात. ते लेखक, वैज्ञानिक, शोधक, राजकारणी, मुत्सद्दी, मुद्रक, प्रकाशक आणि राजकीय नेते अशा अनेक क्षेत्रात यशस्वी ठरलेले आहेत. बेंजामिन फ्रँकलिन यांचे सुरुवातीचे जीवन कसे होते, आपण याबद्दल माहिती बघणार आहोत. द अर्ली लाईफ ऑफ बेंजामिन फ्रँकलिन. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म 17 जानेवारी 1706 रोजी बोस्टन, मॅसेच्युसेट्स येथे झाला. त्यांचे वडील जोशिया फ्रँकलिन हे साबण बनवणारे होते. त्यांची आई अबिया फॅल्कनर यांनी 17 मुलांना जन्म दिला. बेंजामिन त्यापैकी 15वा होता. फ्रँकलिन यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांनी 10व्या वर्षापर्यंत औपचारिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या भावाच्या छापखान्यात काम करायला सुरुवात केली. ते स्वतःहून वाचन करून शिकले आणि विज्ञान, गणित आणि तत्त्वज्ञान या विषयामध्ये रुची विकसित केली. 1723 मध्ये ते फिलाडेल्फिया पळून गेले, जिथे त्यांनी छापखान्यात काम सुरू केले आणि स्वतःचे वृत्तपत्र द पेनसिल्व्हेनिया गॅझेट या नावाने सुरू केले. फ्रँकलिन यांनी लवकरच यशस्वी लेखक आणि मुद्रक बनले. फ्रँकलिन त्यांच्या विनोदी आणि विचार करायला लावणाऱ्या लेखनासाठी प्रसिद्ध होते. फ्रँकलिन पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि द वे टू वेल्थ यासारख्या अनेक लोकप्रिय पुस्तिका लिहिल्या. फ्रँकलिन हे राजकारणातही सक्रिय झाले आणि पेनसिल्व्हेनिया विधानसभेचे सदस्य म्हणून ते निवडून सुद्धा आले. फ्रँकलिन हे अमेरिकन स्वातंत्र्य लढ्याचे कट्टर समर्थक होते. फ्रँकलिन हे इंग्लंडमध्ये अमेरिकेच्या वतीने वकिली सुद्धा केली आणि फ्रेंच मदतीसाठी काम केले. फ्रँकलिन हे अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेचे आणि अमेरिकेच्या संविधानाचे स्वाक्षरीकर्ते सुद्धा आहेत. बेंजामिन फ्रँकलिन यांचे सुरुवातीचे जीवन हे कठोर परिश्रम, जिज्ञासा आणि बुद्धिमत्तेने भरलेले होते. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर यश मिळवून समाजासाठी मोठे योगदान दिले. आता बघूया बेंजामिन फ्रँकलिन यांची विविध क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द काय आहेत ते. बेंजामिन फ्रँकलिन्स सक्सेसफुल कॅरियर इन व्हेरियस फील्ड्स. सर्वात आधी बघूया विज्ञान या क्षेत्रामध्ये. विजेचा अभ्यास करून त्यांनी वीज पडे निश्चित करण्यासाठी वीज पतंग प्रयोग केला. वीज रोधक शोध लावून वीज पडण्यापेक्षा संरक्षण देणारी वीज रोधक लाइटिंग रॉड ही संकल्पना त्यांनी आधी मांडली. फ्रँकलिन यांनी पेनसिल्व्हेनिया गॅझेट हे वृत्तपत्र चालवले आणि पुअर रिचर्डचा ॲल्मनॅक हे दरवर्षी निघणारे नियतकालिक प्रकाशित केले. या प्रकाशनामधून त्यांनी उपदेशपर आणि विनोदी लेख लिहून लोकांना ज्ञान आणि मनोरंजन पुरविले. अमेरिकन क्रांतीच्या पूर्वी आणि क्रांतीदरम्यान फ्रँकलिन यांनी ब्रिटिश सरकारशी वसाहतींचे हक्क समजावण्यासाठी काम केले. ते अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात फ्रान्सकडून मदत मिळविण्यासाठी अमेरिकेचे राजदूत म्हणूनही काम केले. अमेरिकेच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा होता. आता आपण बघूया बेंजामिन फ्रँकलिन
यांचे विविध आविष्कार आणि शोध. बेंजामिन फ्रँकलिन्स इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज. बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेचे एक महान शास्त्रज्ञ, राजकारणी आणि विचारवंत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले. फ्रँकलिन यांनी वीज पडणे रोखण्यासाठी विद्युत तार म्हणजेच विद्युत निरोधी याचा शोध लावला. दूर आणि जवळ दोन्ही दृष्टीसाठी वापरता येणारा दुहेरी चष्मा, ज्याला आपण बायफोकल चष्मा म्हणतो, हा फ्रँकलिन यांच्या नावावर नोंदवलेला एक महत्त्वपूर्ण शोध मानला जातो. फ्रँकलिन यांनी तेलावर चालणारी गरम करण्याची यंत्रणा फ्रँकलिन स्टोव्ह विकसित केली, जी ऊर्जा कार्यक्षम आणि स्वच्छ होती. फ्रँकलिन यांनी वादळी हवामानात विजेच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी विद्युत छत्रीचा सुद्धा शोध लावला. फ्रँकलिन यांनी संगीताच्या क्षेत्रातही योगदान दिले. त्यांनी हार्मोनिका नावाचे वाद्य विकसित केले. फ्रँकलिन यांनी पेटंट कायद्याच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रसिद्ध प्रयोगात फ्रँकलिन यांनी वादळादरम्यान विजेचा अभ्यास करण्यासाठी धातूची चावी असलेला काईट उडवला. फ्रँकलिन यांनी विजेचे 2 प्रकार, धनात्मक आणि ऋणात्मक, असे सिद्ध सुद्धा करून दाखवले. विजेचा प्रवाह कसा होतो आणि त्याचे नियंत्रण कसे करता येते हे फ्रँकलिन यांनी स्पष्ट करून दाखवले. विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी विद्युत संधारित्राचा शोध फ्रँकलिन यांनी लावला. या व्यतिरिक्त फ्रँकलिन यांनी विद्युत पतंग, विद्युत घंटा, वीज बल्ब आणि विजेचा जनरेटर यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण आविष्कार आणि शोधसुद्धा त्यांनी लावले. बेंजामिन फ्रँकलिन यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक योगदानामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले. त्यांच्या कार्याचा जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधकांवर मोठा प्रभाव पडला. तर आता बघूया बेंजामिन फ्रँकलिन यांची वैशिष्ट्ये काय होती. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेंजामिन फ्रँकलिन. बेंजामिन फ्रँकलिन यांचा आविष्कार आणि शोध हे सोपे आणि व्यावहारिक होते. त्यांनी वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करून दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण केले. बेंजामिन फ्रँकलिन यांच्या कार्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. त्यानंतर बघूया बेंजामिन फ्रँकलिन प्रेरणादायक व्यक्तिमत्व. फ्रँकलिन यांच्यावर बहुतेक क्षेत्राचे ज्ञान होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली. फ्रँकलिन नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असत. फ्रँकलिन नेहमी समाजाची आणि लोकांची चांगभलाची केली. बेंजामिन फ्रँकलिन हे कठोर परिश्रम, जिज्ञासा आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत. त्यांचे आयुष्य हे स्वतःच्या हिमतीवर यश मिळवून समाजाची सेवा करण्याचे उत्तम उदाहरण आहे. बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रजासत्ताकाच्या स्थापनेसाठी झालेल्या चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. त्यांची विविध क्षेत्रातील कारकीर्द आणि सकारात्मक दृष्टी आजही अमेरिकेसह जगभरातील लोकांना प्रेरणा देते. अशा या जगप्रसिद्ध सुप्रसिद्ध वैज्ञानिकाला मुरली स्टुडिओकडून शतशः नमन. मित्रांनो, अशी सुंदर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी सुंदर माहिती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, तेही शैक्षणिक, आपल्या सगळ्यांसाठी मी देण्याचा प्रयत्न करतोय. हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून ह्या सगळ्या माहितींचा उपयोग त्यांना सुद्धा जीवनात होऊ शकतो आणि होतोच. तर मित्रहो, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील एका सुंदरशा माहितीसोबत, एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सुस्त रहा, मस्त रहा, अभ्यास करत रहा. तुम्हा सर्वांना मुरली स्टुडिओकडून खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.